हॅलो फ्रेंड्स, झणझणीत रेसिपी चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे. गरमी वाढत चालली, तर गरमीच्या दिवसात आपण भरपूर वेगवेगळ्या पद्धतीच्या कोशिंबिरी बनवतो. आज आपण इथे अशीच एक आगळ्या वेगळ्या पद्धतीची कोशिंबीर बनवणार आहोत. आज आपण बनवतोय वांग्याची कोशिंबीर. त्यासाठी आपण इथे 2 मोठी वांगी घेतलीत, जी आपण गॅसवर भाजून घेतली. आपण वांग्यांना थोडंसं तेल लावून कट देऊन घेतलेत. मध्ये मध्ये थोडेसे कट दिलेत आणि वांगी भाजून घेतली. आता आपली वांगी भाजून झाली. आपण ताटामध्ये वांगी काढली, त्यांचं देठ काढून सालं काढून घेतली. वांगी गरम असतानाच आपण त्याची सालं काढली आणि वांगी चिरून घेतली. आतमध्ये कीड वगैरे आहे का बघून घ्यायची आणि वांगी छोटे छोटे तुकडे करून घेतले. आतमध्ये कीड वगैरे आहे का बघून मी ही वांगी दुसऱ्या टोपात टाकून घेतली. वांग्याच्या आतला काही भाग शिजला नव्हता, तो मी बाजूला काढून ठेवला. आपण इथे 2 मोठे कांदे बारीक चिरून घेतलेत, ते सुद्धा यात मिक्स करून घेतले. हाताने छान कांदा आणि वांग मिक्स करून घेतलं. वांग आणि कांदा चांगला एकजीव करून घेतला. वांग्याचा मधला जो भाग शिजला नव्हता तो मी इथे कापून या जाळीवर शिजायला ठेवला होता. त्याबरोबर मी 5 पाकळ्या लसणाच्या सुद्धा शिजवल्या, म्हणजेच भाजून घेतल्या. आता त्या सुद्धा या कोशिंबीर मध्ये आपण मिसळून घेऊया. लसणाच्या पाकळ्या सालं काढून किंवा सालासकट आपण दाबून घ्यायचं. एक मीडियम साईजचा टोमॅटो बारीक चिरून तो सुद्धा यात टाकून घेतला. वरून 1 टीस्पून मीठ टाकून घेतलं. आता वांग, कांदा, टोमॅटो जे काही आपण टाकलं ते सगळं पावभाजी मॅशरनी एकजीव करून घेऊया. आता लसूण, वांग, कांदा, टोमॅटो सगळं एकजीव झालेलं आहे. आता वरून यात आपण बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेऊया. एक मिरची बारीक चिरून घातली. वरून अर्ध्या लिंबाचा रस पिळून घातला. लिंबूच्या बिया पडल्या होत्या त्या मी काढून घेतल्या. आता परत एकदा हे मिक्स करून तयार आहे आपली वांग्याची कोशिंबीर.
ही वांग्याची कोशिंबीर तुम्ही चपाती बरोबर, भाकरी बरोबर, डाळ भाताबरोबर, खिचडी बरोबर एन्जॉय करू शकता. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते नक्की कळवा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. रेसिपी जर आवडली तरच फ्रेंड्ससोबत शेअर करा आणि आवडली असेल तर लाईक नक्की करा. धन्यवाद.